त्या रुमाल पण सापडला नाही त्या ठिकाणी, त्या दिवशी पण रुमाल सोबत होता. मग तर रुमाल त्यांचा सापडला नाही, मग तिथं मारले का काही का उचलून नेऊन मारलं, अपहरण करून मारलं हे पण माहिती नाही ना. गाडी नेऊन पुन्हा जर बॉडी आणून टाकली असली ते तर काय माहिती आहे यांनी काय केलं काय ठेवलं ते. काय वय 38 वर्ष वय, वय किती लहान आहे, तरुण आहे ना तो. तर करणाऱ्यानं असं करून ना, एवढं लेकरायचा बाप मारून त्याच्या पाठीमागं बघावं ना, बघताना बघावं ना त्या जे कोण दरिंदे आहेत त्यांनी बघावं ना पाठीमागं की त्याच्या मागं कोण कोण आहे कोण नाही. मायबापायला लेकी सारखं सांभाळत होते. सर्दी झालं म्हणलं तर भोपल्याला जाऊन मायबापायला आणत होते. 8-10 दिवसांनी म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे, मला कशाला देव कमी पडू देईन म्हणला. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं, मला वाटलं माझा आशीर्वाद कसा पोचला तर माझ्या पदराखाली कसा लागला नसत. लेकर बी रोज विचारते मम्मी पप्पाने काय केलं असेल, का केलं असेल पप्पाचं असं आयुष्यात. एनसीबी गुन्हा दाखल नाही कधीच. असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना, ह्यांनी फक्त मतदानाला जायचं, कसलंच नाही, कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही. बोलायचं देखील नाही. आम्ही गुन्ह्या बांधायला आता एवढ्या गल्लीत आहे ना, एका बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिलात, एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना, काहीच नाही. आपापलं काम करणं. हमारी केली आम्ही, तळे बंधारे खडे काही विखुनले, एकदा खडे खंदायने ना तर एवढा फोडा आलते माझ्या माग. 5-6 महिने गेला लग्न त्या अगोदर ते बुटाच्या कारखाने काम करायला कंपनी पुण्यामध्ये पुण्यात लग्नाच्या अगोदर. समजायला लेकरांनी खाऊन पिऊन ते बघायला जायचं. माझ्या लेकरानं झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले. महाराजचे लेकर होते, त्याला कमी लेता 10 रुपये कमी लेता रुपये खर्च वाटत नव्हता. पण कुणाला परत बी बोलत म्हणजे ना, घरात बी स्वयंपाक केला ना, अशी एक जर पोळी उरली तर म्हणायची ही का उरली. लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं, उपाशी बी राहायचं नाही, काहीच नाही, जास्त वाटोळं बी करायचं नाही. पण काही पदार्थ खायचे असे तर पावभाजी असो, पुरी भाजी असो घरीच बनवायची, हॉटेलमध्ये कधी जायचं. काही बी घरीच बनवा घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात आहेत आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला. ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझ्या लांब शेत आहे, आम्हाला कशाला बोलले तिथे म्हणायचे. लेकाला पुरी भाजी लेकाली गिळत नव्हती. मग आम्ही म्हणलो की आम्ही करून देतात. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्याच बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणतात, पनीरची घरीच भाजी आणतात. कोणी लेकराचा लाड करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू नको, त्या माणसाला जर डॉक्टर बीपी आली तुम्हाला कोण उचलून घेईल. आमचा उचलणारा आम्हाला गेला. परत कधीच बोलत नव्हता. आणि उठ बस मी मारवाड्यातच होते. 2001 ला सुनील कोटेच्या 850 रुपये सुनील कुटीच्या मारवाडी. हा कोटे. सायकल वर जायचे. आमचं लग्न झाल्यावर म्हणले आता कनेरवाडीतून म्हणजे सायकल वर जावाई, पायानं येणं जाणं म्हणजे हे झाला. त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही. नसली सायकल तर पाठीपर्यंत पाय न्यायचं आणि एसटीनं जायचं स्वतः. पहिले सायकलवर येत होतं. लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ. मी तिथला जावाई म्हणले नाही मी जाणार नाही सायकलवर. पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोपला. थोडस त्या गावातून कसं सायकलवर जाऊ म्हणायचं. 11 वाजूत किती वाजूत तेव्हा काही झालं नाही. तसले जंगलातून पायानं आले काही झाले.